भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या तिरंगी झेंड्याला वंदन करून मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 4 शब्द सांगणार आहे. मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपल्या देशावर सुमारे 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारख्या अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे कामकाज पूर्ण झाले. 1930 पासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. त्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली. 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रजासत्ताक दिनही केले जाते. आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला म्हणून आपण राष्ट्रीय सण आनंदाने साजरे करतो. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजे. त्यातून एकात्मतेची भावना वाढीस लागते. राष्ट्रीय प्रतीकामुळे ते आणखी दृढ होते. भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षण ही सुद्धा गरज आहे. शासनाने RT 2009 नुसार एक कायदा केला. तो म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे. हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे. आज समाजामध्ये भ्रष्टाचार, रोगराई, बेरोजगारी वाढलेली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर एकच मार्ग शिक्षण. शिकलेल्या माणसाला कोणी फसवू शकत नाही. चांगले वाईट समजण्यासाठी त्यांच्याकडे क्षमता असते. आपल्याला या जगात टिकायचे असेल, घडायचे असेल, आपल्या गावचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.